पिठापूरला जाण्याआधी ह्या गोष्टी नक्की माहीत करून घ्या, नाहीतर पश्चाताप होईल. पिठापूरला जाण्यापूर्वीची सर्वात महत्त्वाची टीप: महासंस्थानामध्ये राहण्यासाठी रूम मिळणे खूप कठीण असते. तिथे ऑनलाईन बुकिंगची सोय मर्यादित आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असते. गर्दीच्या वेळी, विशेषतः गुरुवारी आणि पौर्णिमेला, तिथे रूम्स मिळत नाहीत. जर तुम्हाला संस्थानात रूम मिळाली नाही तर मंदिराच्या बाहेर खाजगी लॉजमध्ये राहण्याची तयारी ठेवा किंवा काकीनाडा शहरात राहून ये जा करा. आधीच नियोजन न केल्यास तिथे गेल्यावर रूम शोधण्यात वेळ जातो आणि पश्चाताप होतो. बऱ्याच लोकांना वाटते की पिठापूरला जाण्यासाठी पिठापूर स्टेशनचं तिकीट काढावे, पण सत्य हे आहे की लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस गाड्या पिठापूरला थांबत नाहीत. त्या सामलकोट येथे थांबतात. तुमचे तिकीट सामलकोटचे काढा. तिथून पिठापूर फक्त 10 ते 12 किलोमीटर आहे. रिक्षा किंवा बसने 15 मिनिटात पोहोचता येते. पिठापूर हे केवळ दत्तस्थान नाही, तर ते पादगया आहे. बिहारमधील गया इतकेच महत्त्व या ठिकाणाला आहे. इथे गयासूर राक्षसाचे पाय पडले होते. इथे पिंडदान किंवा श्राद्ध विधी केल्यास पितरांना त्वरित मुक्ती मिळते. जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर पिठापूरच्या कुक्कुटेश्वर मंदिर परिसरात विधी नक्की करून घ्या. अनेक लोक फक्त दत्त मंदिर बघून परत येतात. ही मोठी चूक आहे. पिठापूर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे सती मातेचा डावा हात पडला होता, म्हणून इथे पुरुहुतिका देवीचे मंदिर आहे. दत्त महाराजांच्या दर्शनासोबतच देवीचे दर्शन घेणे अनिवार्य आहे, तरच यात्रा पूर्ण होते. येथील कुक्कुटेश्वर स्वामींचे शिवलिंग हे जगातील एक दुर्मिळ स्वयंभू शिवलिंग आहे, जे दिसायला कोंबड्याच्या आकाराचे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः या शिवलिंगाची पूजा करायचे. या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय दत्त महाराजांचे दर्शन पूर्ण होत नाही. श्रीपादांचे जिथे घर होते, जिथे त्यांचा जन्म झाला, तिथे आता मोठे मंदिर महासंस्थान उभारले आहे. इथे श्रीपादांच्या पादुका आणि सुंदर मूर्ती आहे. इथे प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवते. इथे गाभाऱ्यात श्रीपादांच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करण्यास परवानगी आहे. त्याचा लाभ नक्की घ्या. महासंस्थानात एक खूप जुना आणि जागृत औदुंबर वृक्ष आहे. अशी श्रद्धा आहे की या वृक्षाला मनापासून प्रदक्षिणा घातल्यास असाध्य रोग बरे होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. तिथे लोक आपल्या इच्छांच्या चिठ्ठ्या किंवा धागा बांधतात. पिठापूर हे आंध्र प्रदेशातील खेडेगाव असल्याने तिथे हिंदी किंवा इंग्रजी फार कमी लोकांना समजते. तिथे फक्त तेलुगू चालते. रिक्षावाले किंवा दुकानदारांशी व्यवहार करताना आधीच दर ठरवून घ्या. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हणून संवाद सुरू करा. गुगल ट्रान्सलेटर किंवा सांकेतिक भाषा वापरावी लागते. आंध्र प्रदेशचे जेवण खूप तिखट असते. जर तुम्हाला तिखट चालत नसेल तर बाहेर खाताना सूचना द्या. महासंस्थानात दुपारी आणि रात्री मोफत अन्नदान महाप्रसाद चालते. हे जेवण सात्विक, चविष्ट आणि पोट भरणारे असते. प्रसादाची वेळ नक्की माहीत करून घ्या. साधारण दुपारी 12:30 नंतर आणि पंगतीत खाली बसूनच जेवा. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पोथी घरी वाचली असेल, पण पिठापूरला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण करणे किंवा किमान एक अध्याय वाचणे याचे फळ कोटीपटीने जास्त आहे. तिथे पारायणासाठी खास हॉल आहे. तिथे बसून वाचलेला प्रत्येक शब्द जागृत होतो. पिठापूरला दत्त महाराजांची पूजा थोड्या वेगळ्या पद्धतीने होते. इथे अनघा माता, दत्तांची शक्ती तसेच पत्नी मानली जाते आणि अष्टसिद्धींची पूजा होते. संध्याकाळची आरती आणि पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो. तो सोहळा पाहूनच रूमवर जा. महासंस्थानाच्या आत मोबाईल वापरण्यास आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. काही वेळा मोबाईल जमा करून घेतले जातात. त्यामुळे दर्शनाला जाताना मोबाईल रूमवर ठेवलेला बरा किंवा लॉकरची सोय बघावी लागते. नियमांचे पालन करा.
तिथले सेवेकरी थोडे कडक आहेत. बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. श्रीपादांचा जन्म पिठापूरला झाला, पण त्यांनी तपस्या आणि कार्य कुरवपूर येथे केले. ही दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून खूप लांब आहेत. एकाच ट्रिपमध्ये दोन्ही करणे कठीण असते. त्यामुळे फक्त पिठापूरवर लक्ष केंद्रित करा. दुपारी 12 वाजता जन्मकाळ आणि रात्री 8 वाजता शेजारती या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. यावेळी गर्दी असते, पण याच वेळी तिथे उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. दुपारच्या वेळी श्रीपादांना नैवेद्य दाखवला जातो, तेव्हा तिथे असलेली ऊर्जा खूप जास्त असते. पिठापूर हे रॉयल ठिकाण नाही. तिथे साधेपणाने राहावे लागते, पण तिथे मिळालेली आत्मिक शांती तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करत तिथे पाऊल टाका. तुमचा प्रवास सुखकर होईल. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कपड्यांचे नियम थोडे कडक असतात. पिठापूर महासंस्थानात प्रवेश करताना पाश्चात्य कपडे घालून जाणे टाळा. पुरुषांनी धोतर उपरणे किंवा साधी पॅन्ट शर्ट घालणे उत्तम. महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस, सलवार कमीज घालणे अपेक्षित आहे. जर तुम्ही तोकडे कपडे घातले असतील तर तुम्हाला मुख्य मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. आंध्र प्रदेशात उन्हाळा खूप कडक असतो. मार्च ते जून या काळात तिथे प्रचंड उष्णता आणि आर्द्रता असते. दुपारच्या वेळी मंदिरातून बाहेर पडणेही कठीण होते आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. शक्य असल्यास ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हिवाळ्यात जाण्याचे नियोजन करा. जर उन्हाळ्यात जात असाल तर सोबत सुती कपडे, टोपी आणि पुरेसे पाणी ठेवा. पिठापूरला गेल्यावर प्रत्येक भक्ताला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ घरी घेऊन यायचा असतो. पण बाहेरच्या दुकानांमधून ग्रंथ घेण्यापेक्षा संस्थानाच्या अधिकृत काउंटरवरूनच ग्रंथ खरेदी करा. संस्थानातील ग्रंथ हा मूळ प्रतीनुसार आणि शुद्ध मराठीत अनुवादित केलेला असतो. बाहेरच्या काही प्रकाशनांमध्ये मजकूर कमी जास्त असू शकतो. तसेच संस्थानातील ग्रंथ प्रसाद म्हणून आणणे जास्त पवित्र मानले जाते. सामलकोट स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला पिठापूरला जाण्यासाठी रिक्षा करावी लागेल. इथे नवीन लोकांना पाहून रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे 200 ते 300 रुपये मागतात. तिथे शेअरिंग ऑटो चालतात, जे एका सीटला फक्त 20 ते 30 रुपये घेतात. तुम्ही शेअरिंगने पिठापूर स्टँडपर्यंत जाऊ शकता आणि तिथून चालत मंदिरात जाऊ शकता. जर फॅमिली असेल आणि स्पेशल रिक्षा करायची असेल तर आधीच भाव करून मगच बसा. पिठापूरला अन्नदान सेवेसाठी देणगी देणे खूप पुण्यकारक मानले जाते. पण मंदिर परिसरात अनेक एजंट किंवा भोंदू लोक फिरत असतात, जे देणगी मागतात. कोणाच्याही हातात पैसे देऊ नका. महासंस्थानाच्या कार्यालयात जाऊनच पैसे जमा करा आणि त्याची पक्की पावती घ्या. तुम्ही दिलेल्या पैशांचा विनियोग श्रीपादांच्या सेवेसाठीच व्हावा, यासाठी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. एक महत्त्वाची आध्यात्मिक गोष्ट लक्षात ठेवा. आज जिथे मंदिर उभे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्वतःचे घर नसून ते त्यांच्या आजोबांचे घर होते. श्रीपादांचा जन्म आजोळी झाला होता. दर्शन घेताना मनात हा भाव ठेवा की मी माझ्या भगवंताच्या आजोळी आलो आहे. तिथे औदुंबर वृक्षाखाली बसताना आठवण करा की याच अंगणात बाल श्रीपाद खेळले असतील. हा भाव तुम्हाला त्या स्थानाशी इमोशनली कनेक्ट करेल. पिठापूरला टुरिस्ट म्हणून जाऊ नका, तर साधक म्हणून जा. थोड्या गैरसोयी झाल्या तरी चिडचिड करू नका, कारण ती श्रीपादांची परीक्षा असू शकते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.